स्टार्ट करायचे कलेक्ट अल्टर टेबल विथ कन्स्ट्रेंट. काय करायचं, अल्टर करायचं टेबलला. मागच्या लेक्चरमध्ये आपण हे शिकलो होतं अल्टर कसं करतो आपण टेबल. ऍक्च्युअल मध्ये अल्टर टेबल म्हणजे काय असतं की टेबलमधलं कंटेंट आपल्याला चेंज न करता किंवा पूर्ण टेबल डिलीट न करता स्पेसिफिक एखादी फील्ड जर आपल्याला बदलायची असेल तिथे आपण अल्टर क्वेरीचा यूज करत असतो. तर याच्यामध्ये सगळ्यात बघा, पण आपण अल्टर टेबल काय करतो, मॉडिफाय दी स्ट्रक्चर ऑफ द डेटा. हा काय करतो तुमचा, मॉडिफाय करतो कसलेलं, स्ट्रक्चर ऑफ एन एक्झिस्टिंग टेबल. ठीक आहे, एक्झिस्टिंग टेबल काय करतो तो, डेटा टेबल मधला डेटा हा चेंज करतोय विदाउट डिलीटिंग द डेटा. आपण काय, विदाउट डिलीटिंग द डेटा, विदाउट डिलीटिंग द डेटा. तिथं काय यूज करत असतो आपण, तिथं अल्टर टेबल ही क्वेरी यूज करत असतो आपण. पण या अल्टर टेबल मध्ये ना आपल्याला जर एखादा कन्स्ट्रेंट जर ऍड करायचे असेल काही ठिकाणी, तुम्ही बघितलं असेल काही ठिकाणी आपल्याला कन्स्ट्रेंट लावण्याची गरज पडते. तर कन्स्ट्रेंट म्हणजे काय, व्हाय डू यू यूज कन्स्ट्रेंट, कशासाठी यूज करतो आपण कन्स्ट्रेंट, की जसं की प्रायमरी की म्हणजे प्रत्येक डेटा तुमचा रिपीट नाही झाला पाहिजे. युनिक म्हणजे काय, की युनिक मध्ये तुम्ही प्रत्येक गोष्ट जसं ईमेल आयडी तुमचा युनिक टाकला गेला पाहिजे. नंतर तुमचं काय, तुम्हाला एखादी डेटाची क्वालिटी वाढवायची तेव्हा तुम्ही काय यूज करता, या अल्टर टेबलचा यूज करत असतं. कोणते कोणते कन्स्ट्रेंट आठवत आहे का तुम्हाला, कोणते कोणते कन्स्ट्रेंट होते आठवत आहे का. पहिलं होतं तुमचं प्रायमरी की. ठीक आहे, प्रायमरी की. नंतर काय तुमचं फॉरेन की, फॉरेन की. नंतर काय तुमचं युनिक. त्यानंतर काय तुमचं चेक. नंतर काय असतं तुमचं डिफॉल्ट पण असतो एक, डिफॉल्ट ULT डिफॉल्ट. आणि एक अजून असतो तुमचा नॉट नल. हे सगळे काय तुमचे कन्स्ट्रेंट आहे. आता हे कन्स्ट्रेंट आपण अल्टर क्वेरीने कसं ऍड करू ते आपल्याला बघायचं. पूर्ण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्या पूर्ण एक्झाम्पल मध्ये आपलं काय होणार, इथं आपल्याला तयार करायचे. तर इथं एक आपण डेटा बेस बनवायचा आहे आपल्याला. आधी काय करेल मी, इथं नवीन डेटाबेस बनवायचा आहे. क्रिएट डेटाबेस. डेटाबेसचं नाव काय देतं माहिती का, कंपनी DB, कंपनी अंडरस्कोर DB. इथं मी काय केलंय, सेव्ह केलं मी याला. सेव्ह केल्यानंतर कुठे दिसते तुम्हाला कंपनी DB, SMS आहे इथं बघा, कंपनी DB. याच्यात जायचंय तुम्हाला याच्यामध्ये जाऊन काय करायचं तुम्हाला, या कंपनीमध्ये DB जाऊन स्कीमाज दिसतंय तिथे जायचंय तुम्हाला. स्कीमाज मध्ये तुम्हाला काय करायचंय, एक ओपन करायचंय कोणतं, टेबल्सवर जाऊन इथे काय करायचंय, क्वेरी टूल ओपन करायचंय. तिथे बघा कॉलेज DB मध्ये तुम्ही एंटर झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय यानंतर तुम्हाला करायचंय एक टेबल क्रिएट करायचं. तर टेबल कसं क्रिएट करतो आपण, क्रिएट टेबल, नाव काय देतो मी त्याचं, टेबल एम्प्लॉय. ठीक आहे, काय देतो, एम्प्लॉय मी नाव दिलं. ठीक आहे, कंपनीमध्ये एम्प्लॉयच असतं ना, ठीक आहे, मजदूर. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं, एम्प्लॉय इथं आपल्याला बनवायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले काय असतं आपलं, एम्प्लॉयची ID, एम्प्लॉय ID. आपले व्हिडिओ कोण बघत होता माहिती का, ये मला एक जणाचा कॉल आला होता, ते साळुंके म्हणून होते. ते एका मोठ्या IT कंपनीमध्ये जॉब करतात प्रोडक्ट मॅनेजर म्हणून. पण आता त्यांना इकडे स्विच व्हायचं आहे. कुठलं, IT मध्ये की टेक्निकल गोष्टी पण शिकता येते त्यांना. प्रोडक्ट मॅनेजर म्हणून पण काहीतरी त्यांनी 40 लाखाचं पॅकेज सांगितलं, तेवढा एक्सपिरियन्स होता त्यांना. ठीक आहे, करंट 40 लाखाचं पॅकेज आहे त्यांना. त्यांना म्हणलं तुम्ही माझ्यापेक्षा जास्त कमवू राहिले म्हणलं वर्षाला, बरोबर आहे की नाही. मग ते मला म्हणे की तरी माझं असं आहे की म्हणजे आम्ही टेक्निकल मॅनेजर आहे पोस्टला, आमचं एवढं टेकची गरज नाही पडत आम्हाला. पण आता मला असं वाटतं की सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या पाहिजे ॲज अ लर्निंगसाठी, म्हणून ते SQLचे व्हिडिओ पाहत होते. त्यांना एवढा आनंद झाला कोणीतरी मराठीमध्ये शिकवते म्हणून, बरोबर. नाही तर ते म्हणते की सगळीकडे, पण माझं मनच नव्हतं लागत म्हणे दुसऱ्या लँग्वेजमध्ये, पण आपल्या भाषेमध्ये कोणी शिकवणार भेटल्यानं मला खूप भारी वाटलं म्हणे, असं तसं. चांगला माणूस होता तो. ठीक आहे, इथं काय एम्प्लॉय ID आणि इथं काय करायचं तुम्हाला, INT इंट. ठीक आहे, आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला, एम्प्लॉयचं नेम.
तर इथं काय केलं मी एम्प्लॉय नेम आणि इथं काय केलं मी व्हेअर कॅर किती देऊ 100 देऊ का 90 देतो. ठीक आहे. त्यानंतर काय आपलं एज आपलं आहे त्या एम्प्लॉईचं एज असेल त्याला पण काय करतो मी INT एंड देतो. त्यानंतर अजून काय घेऊ शकतो आपण जसं की सॅलरी आपल्याला घ्यायची काय घ्यायची सॅलरी आणि सॅलरी काय करतोय मी जसं की न्यूमेरिकमध्ये द्यायची आपल्याला तर न्यूमेरिक हा डेटा टाईप शिकवला होता आठवतंय का तुम्हाला न्यूमेरिक. ठीक आहे. आणि न्यूमेरिक काय आहे तुमची 1 पासून तर 10 पर्यंत म्हणजे नाही सॉरी 10 तुमचे हे आलं पाहिजे आणि तुम्ही 2 इथं काय करशाल डेसिमल काय म्हणू शकता किंवा आपण म्हणू शकतो की ती तुम्ही कन्स्टंट लावलेलं आहे की तेवढे तुमचं पाहिजे काउंटमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं काय की डिपार्टमेंट तुम्हाला घ्यायचं आहे. डिपार्टमेंटमध्ये काय करायचं आपल्याला MENT डिपार्टमेंट आणि डिपार्टमेंट MENT डिपार्टमेंटमध्ये काय करायचं तुम्हाला वेअर केअर आणि वेअर केअरमध्ये काय दिलं मी किती देऊ 30 देऊ का. ठीक आहे. किती पण द्या आपण टाकणार तर IT HR तेच पण आहे बरोबर आहे की नाही. आता इथे नंतर काय करायचं आपल्याला हा टेबल मी क्रिएट करतो इथं काय करतोय तर हे झालं आपलं टेबल इथं क्रिएट. फील्ड कोणत्या कोणत्या बघितल्या एम्प्लॉय ID एम्प्लॉय नेम एज सॅलरी आणि डिपार्टमेंट या झाल्या तुमच्या फील्ड. आता मला काय करायचं याच्यामध्ये की मी सगळ्यात पहिले याच्यात जर काही बघितलं तर काही इन्सर्ट आहे का आपलं नाही. मग काही डेटा आपण इन्सर्ट करू जसं की काय असते इन्सर्टची क्वेरी इन्सर्ट इनटू आणि काय यूज करतो आपण एम्प्लॉय. ठीक आहे. आणि एम्प्लॉय आणि याच्यात काय टाकतो आपण याच्यात टाकतो आपण व्हॅल्यूज आणि या व्हॅल्यूजमध्ये काय टाकायचं आपल्याला सगळ्यात पहिलं आपल्याला बघा टाकायचं काय टाकायचं आपल्याला देऊन हां 1 नंतर काय तुमचा जसं की एम्प्लॉयचं नेम काय टाकू एम्प्लॉयचं नेम जयेश. त्यानंतर काय एजमध्ये काय टाकलं मी 23 सॅलरी किती टाकू मी ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतर आता बघ हां त्यानंतर काय करायचं मला हां बरोबर आहे का नाही एवढ्या गरीब को इतने झिरो नाही पता है. ठीक आहे. याच्यानंतर काय आहे तुमचं 2 आणि इथं काय करायचं मला राहुल. ठीक आहे राहुल आणि इथं काय केलं मी एज 24 आहे आणि इथं 45,000. ठीक आहे. अजून 1000मध्येच कमवतोय ना. ठीक आहे. महिन्याला असं सांगतोय जेव्हा लाखात कमवल तेव्हा सांगाल मी. ठीक आहे. इथं काय आपल्याला 3 हां बघू ना आता थोडे दिवस लागतात की थोडे वर्ष लागतात. इथं काय साहिल आणि इथं मी काय केलं 21 आणि इथं याची सॅलरी किती केली 25,000. डिपार्टमेंट वेगवेगळे ठेवतो याच्यात तसं की मी HR ठेवतो. ठीक आहे. आणि याचं डिपार्टमेंट काय ठेवतो मी सेल्समध्ये टाकतो याला. ठीक आहे. बरोबर आहे की नाही. आणि त्यानंतर काय करायचं मला इथे सेमिकॉलन इथे दिलेलं आहे आणि नंतर इथे याला रन केलं मी काय चुकलं आपलं इथं अजेश येस जास्त CPP जर शिकवलं तर मी असंच होणार तुमचं. ठीक आहे. तिथे स्ट्रिंगमध्ये आणि कितीतरी दिवसापासून स्ट्रिंगच चालू आहे जावामध्ये तेच पायथनमध्ये तेच CPP पण तेच. ठीक आहे. नाही इथं सिंगलच लागतं SQL डबल कोट्स नाही अलाउड. ठीक आहे. तर अशा वेळी काय झाला तुमचा डेटा इथे इन्सर्ट झाला. आता काय सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय टेबलचं नाव कॉपी पेस्ट. ठीक आहे. हे काय आपलं इथे एक डेट इन्सर्ट झाला आपला. इथं आता मी परत रन केल्यानंतर बघा इथं काय आलं तुमचं सगळ्या डेटा तुम्ही जो टाकला होता तो इथं तुम्हाला दिसतो. आता मला काय करायचं माहिती आहे याच्यात कुठं प्रायमरी की वगैरे काही ॲड केलंय का मी नाही आपल्याला ते शिकायचंय कधी येईल आता हे. ठीक आहे. मी थोडा वेट करतो पुढचा टॉपिक शिकवण्याचा आधी. ठीक आहे. तर आपल्याला काय हो लिहून घ्या ते ऑलरेडी लिहिलेलं आहे ना तो पहिल्या लेक्चरमध्ये. इथं सगळं दिसतं कोण शिकतंय कोण नाही इथं सगळं दिसतंय TV मध्ये. ठीक आहे.
नंतर जे रेकॉर्डेड बघतात त्यांना सगळ्यांना दिसतं. SQL मध्ये केवढी नोटबुक भरली तुझी? हम्म. हा, हे कन्स्ट्रेंट आता ऍड करायचे आपल्याला ओरिजिनल टेबलमध्ये, म्हणजे की अल्टर करायची. मी आधी नव्हते ऍड केले पण नंतर ऍड. डिलीट आणि ट्रंकेट मधला डिफरन्स विचारला होता त्याला. ट्रंकेट म्हणजे काय की सगळ्या रो मधला डेटा डिलीट करणं, आणि डिलीट म्हणजे काय की एक स्पेसिफिक आयडीच्या बेसिसवर आपण डिलीट करत असतो. इवन आपण डिलीट वापरून डिलीट फ्रॉम एम्प्लॉईज असं करून सगळ्याच्या सगळ्या रोड सुद्धा डिलीट करू शकतो. आणि सेम काम तुमचं ट्रंकेट करत असतं. पण ट्रंकेटमध्ये असं असतं की त्याला रोल बॅक नाही करता येत परत, एकदा डिलीट झालं म्हणजे झालं. पण हे जे आपलं आहे काय म्हणतात डिलीट, याला रोल बॅक करता येतं. मी पुढं शिकवणार आहे रोल बॅक काय असतं काय नाही, पुढं हा टॉपिक आहे आपला. ठीक आहे, तर असे एवढे डीपमध्ये जाऊन क्वेश्चन विचारतात ते. तर तेव्हा मला समजलं की मुलं SQL मध्येच किती गडबड करत असेल बुवा. असं ती काय समजतं की जेवढं ट्युटोरियलमध्ये शिकवलं म्हणजे तेवढं सफिशियंट आहे बुवा झालं. ट्युटोरियलमध्ये याच्यासाठी बेसिक वेने शिकवलं जातं की तुम्हाला गोष्टी या समजल्या पाहिजे, ॲक्च्युअल मिनिंग तुम्हाला समजलं पाहिजे. मग जेव्हा तुम्हाला अप्लाय करायचे, तुम्ही जेव्हा स्वतः प्रॅक्टिस करता, सर डेटा सेटवर काम करता, ॲक्च्युअल तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन फाइंड करशाल आणि मग तेव्हा तुम्ही त्याच्यावर काम करशाल, तेव्हा ते नॉलेज तुम्हाला अप्लाय करता येतं, ते नॉलेज तुम्हाला यूज होतं. आणि क्वेरी असे काही अशी इझी अशी 10 एक लाईनच्या क्वेरी नाही राहती. क्वेरी डायरेक्ट अशी मोठ्या सब क्वेरी असतात तुमच्या, खूप मोठ्या मोठ्या क्वेरी असतात. जसं जसं काम केलं तसं तसं तुम्हाला ते बिल्ड करायचं असतं. आता हे सुरेश सर होते, इथं फक्त डेटावरच काम करत होते, ते डेटाबेस इंजिनियर होते ते त्या कंपनीमध्ये. तेच सांगत होते की डायरेक्ट ते त्यांची डायरेक्ट 50-50 लाईनची एक क्वेरी राहायची म्हणे डायरेक्ट. एवढी मोठी क्वेरी राहायची काम काम करायचं म्हणून. मग तेव्हा ते सगळ्या कन्सेप्ट इतक्या स्ट्रॉंग पाहिजे तुमच्या की तुम्हाला अप्लाय पण करता आलं पाहिजे. त्यासाठी आधी बेसिक हां हां नंतर लिहिता येतं. हां, अवघड नाही राहत ते. पण सुरुवातीला हम्म तेच ना. इट इज प्रायमरी की म्हणजे काय की एखादा रेकॉर्ड तुम्हाला काय करता येतो की आयडेंटिफाय करता येतो. आपल्याला आता काय करायचंय, आयडेंटिफायच करायचंय, पण आपल्याला त्याच्यात प्रायमरी की ऍड करायची. तर कशा वेळी ऍड करतो इथं लक्ष द्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इथं तुम्हाला लक्ष द्यायचंय की प्रायमरी की कधीच तुमची नल नाही असू शकत. आता ही गोष्ट तुम्हाला माहितीच आहे, कधी डुप्लिकेट पण नाही होऊ शकत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की एका टेबलला एकच प्रायमरी की असते. कधी दोन बघितल्या का तुम्ही? नाही, एकच तुमची प्रायमरी की असते. ठीक आहे, याचं सिंटॅक्स बघा तुम्ही कशा पद्धतीने मी ऍड करतो. तुम्हाला एखाद्या टेबलला एखादी प्रायमरी की ऍड करायची. आपल्या टेबलला होता का एम्प्लॉईला, कोणत्याच्याला मी प्रायमरी की ऍड नव्हतं केलं. इथं काय केलं मी, अल्टर, नंतर काय तुमचं टेबल, नंतर काय तुमचं टेबल नेम. जे पण टेबल नेम आहे इथं मी ते दिलं. ठीक आहे, अल्टर टेबल टेबल नेम. आणि नंतर आपण इथं ऍड यूज करतो. काय यूज करतो? ऍड. आणि इथं काय प्रायमरी की, प्रायमरी की असं आपण इथं लिहितो. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं असतं की कोणता कॉलम हा प्रायमरी की म्हणून द्यायचा आहे तुम्हाला, त्या कॉलमचं नाव आपण लिहितो. जसं की मी इथं लिहिलं ऍड टेबल एम्प्लॉई, ऍड प्रायमरी की. एम्प्लॉईचा जो ID आहे त्याला काय करून दिलं मी, प्रायमरी की करून दिलं. तर इथं बघा कशा पद्धतीने मी इथं ऍड करतो. लक्ष द्या इथं अल्टर. इथं बघा हा आपला काय, याला प्रायमरी की बनवलं आहे वरती मी नाही, पण आता आपल्याला काय करायचं, त्याला प्रायमरी की बनवायचं. कोणाला बनवायचं आहे? एम्प्लॉय ID ला. इथं काय केलं मी, इथं आलो मी, एक क्वेरी बनवली अल्टर, आणि नंतर काय तुमचं टेबल, अल्टर टेबल आणि टेबल नेम. टेबल नेम म्हणजे आपला कोणता असेल इथं, एम्प्लॉय. नंतर काय करायचं आपल्याला, ऍड आणि प्रायमरी की. कशावर लावायचं आहे तुम्हाला, एम्प्लॉयचा काय नाव होतं, एम्प्लॉय ID म्हणजे स्मॉल होता का तो, EMP_ID हेच का बघून घ्या. येस, एम्प्लॉय_ID. आणि इथं काय केलं मी, रन केलं मी याला. रन केल्यानंतर बघा इथं काय झालं, तुमचं एम्प्लॉय ID तीच आली. तुम्ही म्हणशाल सर
याने असं काही झालं तर आम्हाला दिसत नाही, मग तुम्ही परत ॲड करून बघा ना. कोणता? इथं ॲड करून बघा, कोणता एखादा डेटा परत ॲड करून बघा. तर इथं काय 1 ऑलरेडी आलेलं आहे आणि तरी तुम्ही काय करताय, इथं ॲड करायचा प्रयत्न करताय. याला रन करून बघा. तर काय काय दिलं बघा, डुप्लिकेट की व्हॅल्यू व्हायलेट्स द युनिक कन्स्ट्रेंट एम्प्लॉय प्रायमरी की तुमची, आणि ती की ऑलरेडी एक्झिस्ट आहे. जर ही कन्स्ट्रेंट मी लावलं नसतं, डायरेक्ट परत 1 ॲड केला असतं तरी झालं असतं. बरोबर आहे. ही कन्स्ट्रेंट ॲड केल्यामुळे काय झालं तुमचं, इथे तुम्ही काय करू शकला की ते डुप्लिकेशन अवॉइड करू शकला. मग तुम्हाला नंतर वाटलं, तुम्ही आधी टेबल क्रिएट केला तेव्हा काही स्पेसिफाय केलं नाही, मग अल्टरची क्युरी लावा आणि लावा त्याला प्रायमरी की, काम झालं आपलं. ठीक आहे. तर अशा वेळी होत असतं. तर हे एक्झाम्पल लिहून घ्या. ठीक आहे. चला तर आपण नेक्स्ट आपण बघू की आपण अजून दुसरं काही कन्स्ट्रेंट ऍड करू शकतो. युनिक कन्स्ट्रेंट कशाला ऍड करायचं असेल आपल्याला, सांगा बरं. युनिक आपण कशाला ऍड करू शकतो अजून? युनिक कशाला ऍड करू शकतो बघा ना, कन्स्ट्रेंट मध्ये नावाला घेऊ शकतो ना आपण ऍड. की आपण काय करू, युनिक नेम आपण ऍड करायचं. तर इथं बघा की डुप्लिकेट की आपण इन्सर्ट नाही करू शकत. आणि पहिली गोष्ट, युनिक हा तुमचा नल पण असू शकतो, बरोबर आहे की नाही. मग तुम्हाला इथं काय करायचंय की अल्टर टेबल एम्प्लॉय ऍड कन्स्ट्रेंट, आणि एम्प्लॉय काय करायचं तुम्हाला युनिक करायचं आहे. तर युनिक म्हणजे काय करतो आधी ते पण समजावतो मी तुम्हाला, कारण विसरून गेले असेल तुम्ही नाही का. ठीक आहे. युनिक काय असतो. ठीक आहे. तर आता युनिक कन्स्ट्रेंट पण आपण ऍड कसं करायचं ते सांगतो मी. ऍड युनिक की कन्स्ट्रेंट, ऍड युनिक की कन्स्ट्रेंट. ठीक आहे. तर कशा वेळेने आपण ऍड करतो इथं बघा, युनिक अलोज अ डुप्लिकेट नल व्हॅल्यूज. इम्पॉर्टंट पोस्ट ग्रे SQL. युनिक डज नॉट अलो द डुप्लिकेट व्हॅल्यूज. युनिक काय करतो तुमचा, नॉट अलो डुप्लिकेट व्हॅल्यूज. कोणत्याही डुप्लिकेट व्हॅल्यूजला तो अलाउ करत नाही. ठीक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला ठेवायची आहे की मल्टिपल नल व्हॅल्यूज आर अलाउड. काय करू शकता तुम्ही, मल्टिपल नल व्हॅल्यूज आर अलाउड. ठीक आहे. मल्टिपल नल व्हॅल्यूज तुम्ही काय टाकू शकता, पण कधी पण तुमची एखादी डुप्लिकेट तुम्ही परत रिपीट नाही करू शकत. नल म्हणजे काय, डायरेक्ट तुमचं नल हा होऊन जातो. म्हणून युनिकच्या आधी आपल्याला नॉट, जर तुम्हाला नल व्हॅल्यू घ्यायची नसेल तर नॉट नल तिथे स्पेसिफाय करावं लागतं. इथं बघा आपल्याला काय करायचं आता, अशा वेळेने आपण इथं हे लिहिलेले, याच्यामध्ये क्वेरी कशी लिहिली जाईल ते नीट बघा तुम्ही. अल्टर टेबल, आणि या टेबलमध्ये काय करतो आपण, जे पण तुमचं टेबलचं नाव असेल, जसं की एम्प्लॉय हे तुमच्या टेबलचं नाव आहे. नंतर काय करायचं आपल्याला, कन्स्ट्रेंट ऍड करायचं. तर त्याच्यासाठी कोणतं यूज करतो आपण, ऍड कन्स्ट्रेंट. काय यूज करतो आपण, ऍड कन्स्ट्रेंट. आणि इथे यूज करतो आपण काय, जसं की आपल्याला एम्प्लॉयचं नाव जर घ्यायचं आहे, ते एम्प्लॉय नेम जे पण होतं ते, आणि त्याच्या पुढे काय लावतो आपण, युनिक असं करून देतो. काय करून देतो, युनिक. युनिक हा तुम्ही घेता, एम्प्लॉयचं नाव काय करायचं, नेम हा युनिक करायचं आपल्याला. तर युनिक तिथे मी लावलं. आणि युनिक काय केलं, कोणत्या टेबलचं नाव काय आपल्या टेबलचं नाव काय, एम्प्लॉय नेम. काय केलं, एम्प्लॉय नेम. आणि एम्प्लॉय नेम आणि इथं युनिक पण आपण मेन्शन करत असतो, आणि मग नंतर तुम्ही यूज करता, सगळं जोडून घेतो. म्हणजे आपण हा कन्स्ट्रेंट इथं काय करतो, ऍड करतो. तर याला जर तुम्ही बघितलं तर परत तुम्ही ऍड करायला जर गेले तर तुम्हाला काय एरर येईल तिथं बघा, इथं अंडरस्कोर एम्प्लॉय नेम असं लक्षात ठेवा का. एम्प्लॉयचं नाव आपण करतोय अंडरस्कोर, नंतर काय युनिक, मग युनिक नावाचं मी कन्स्ट्रेंट लावलंय आणि मग त्याच्यामध्ये काय पास केलंय मी, एम्प्लॉय नेम. इथे तुम्ही दुसरं काही पण नाव टाकू शकता. ठीक आहे. आपण ट्राय करून बघू. अल्टर टेबल काय, एम्प्लॉय ऍड कन्स्ट्रेंट, आणि मग नंतर आपण लावतो. तर अल्टर टेबल एम्प्लॉय ही सेम क्वेरी आहे आपली. आणि याच्यानंतर इथं काय करायचं आपल्याला, इथं आपल्याला नेम युनिक पाहिजे. ऍड काय करायचं तुम्हाला, कन्स्ट्रेंट. ठीक आहे. ऍड कन्स्ट्रेंट. त्यानंतर काय करायचं आपल्याला, की जे एम्प्लॉयचं नाव आहे, काय नाव आहे आपल्या एम्प्लॉयचं नाव, जे पण असेल, जे एम्प्लॉय नेम आणि नंतर युनिक. ठीक आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला, युनिक, UNIQUE युनिक. आणि त्याच्यामध्ये काय पास करायचं तुम्हाला, EMP नेम. हेच नाव आहे ना आपल्या याचं. ठीक आहे. बघू आता काय होतं. ठीक आहे. याला मी रन केलं. इथं बघा काय आलं,
कुड नॉट क्रिएट अ युनिक इंडेक्स एम्प्लॉय नेम युनिक. तुम्ही नाही क्रिएट करू शकत बुवा असं. काय काय नाव दिलं होतं आपण डायरेक्ट नाही, त्याने काहीच फरक पडणार नाही. एम्प्लॉई आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, नेम आणि नंतर काय युनिक. ठीक आहे, परत आपण करून बघू. तर रन केलं मी. जयेश हा डुप्लिकेट झालाय असं. कुठं डुप्लिकेट झालाय? आता हे चेंज केलंय का मी? नाही, बरोबर आहे. नवन, जयेश, राहुल, साहिल तिघं तर वेगवेगळे आहे. इथे काय सांगतंय, एम्प्लॉय नेम जयेश इज डुप्लिकेटेड. तुमचा हा एम्प्लॉय नेम जयेश हा डुप्लिकेट झालेला आहे. आपण बघू सिलेक्ट स्टार फॉर्म एम्प्लॉईज काय होतं. अरे हां, त्याच्यामुळं आपलं काय होतं की परत परत एकदा ॲड नाही होतं इथं. ठीक आहे, हे दोन्ही आपले इन्सर्ट झाले. मग आता काय करायचं, कुठं लावू? एजला लावू. एज युनिक आहे का? तिथे सॅलरी युनिक करून देतं, कारण प्रत्येकाला नाही, सॅलरी पण डिफरंट आहे. 23 दोनदा झालेले. आता युनिक काय करू आपण, एक नवीन कॉलम तर नाही घेऊ शकत. ठीक आहे, एम्प्लॉय नेम तुमचं युनिक आहे, सॅलरी तुमची युनिक नाही आहे. अजून तुम्ही एम्प्लॉय आय डीच करून देऊ का मी युनिक? बघू ना आपण, तिथं ऑलरेडी प्रायमरी की, तरी आपण काय करू, इथं करून बघू. ठीक आहे, क्वेरी रिटर्न सक्सेसफुल. इथं एम्प्लॉय आय डी काय झाली तुमची, युनिक हे होते. ठीक आहे, युनिक. मग तुम्ही त्याच्यानंतर तुम्ही याच्यात काय करू शकता का? नाही. तुम्ही काय केलं, कन्स्ट्रेंट. आता मला काय करायचं आहे, एखादा समजा इलेमेंट आहे, तुम्ही तिथं ॲड करायचा प्रयत्न केला, जसं की हा. ठीक आहे, याच्यामध्ये काय केलं तुम्ही, नल टाकायचा प्रयत्न केला आणि जेसच्या ऐवजी इथं आपण नल जाते का बघू आपण. तर युनिक काय आहे, एम्प्लॉय व्हायोलेट्स द नल नॉट नल कन्स्ट्रेंट, कारण तो प्रायमरी की आहे आणि प्रायमरी की आधी त्याला प्रायोरिटी देतो, नंतर तुमच्या काय नल. जर फक्त युनिक असतील तर तुम्ही नल व्हॅल्यू पण तिथे टाकू शकला असता मल्टिपल वेळेस. ठीक आहे, मग तुम्हाला एक करावं लागेल याच्यामध्ये, की याच्यामध्ये अजून एखादं काहीतरी ॲड करतो मी. जसं की आपण काय घेऊ शकतो, हां, ईमेल आय डी काय करतो मी, ईमेल आय डी आणि हा युनिक करून देतो मी. युनिक पण आपल्याला युनिक नंतर ॲड करायचं आहे ना. ईमेल आय डी इथं करतो मी, पण आपल्याला परत टेबल करावं लागेल, नवीन टेबल करावं लागेल. चला मी करतो इथं नवीन टेबल. काय केलं, क्रिएट टेबल. क्रिएट टेबल. दुसरं काय घेऊ आपण, काहीतरी नाव दुसरं सांगा मला. एम्प्लॉयमध्ये काय असतं, एक घेऊ का, टी पी आणि नंतर टाइमपासवाले डिपार्टमेंट आणि त्यांचा ईमेल आय डी आपण इथे घेतलेला आहे. एम्प्लॉय काय केलं मी, ईमेल आय डी, ईमेल आय डी आणि हा काय करतो मी, काहीच नाही करत इथं. ठीक आहे, आता कन्स्टंट काहीच नाही लावत आहे, फक्त इथं व्हॅर केअर देऊन देतो आणि या व्हॅर केअरमध्ये काय करतो मी, 90 इथं टाकून देतो. तर अशा वेळी काय केलं मी, सिम्पल इथे एक ईमेल आय डी बनवला. आता या ईमेल आय डीमध्ये काय करायचं आहे मला, की याचं नाव पण टाकू का मी एखाद्या याच्यासोबत काय करतो मी, एम्प्लॉयचं नाव पण टाकतो, नेम. ठीक आहे, हे पण घेतो मी आणि इथं काय करतो, व्हॅर केअर काय करतो मी, जसं की 80 मी इथं टाकलं. ठीक आहे, तर एक नवीन टेबल मी इथं क्रिएट केलं आहे आणि या नवीन टेबलमध्ये परत तुम्हाला काय करायचं आहे, सेम कहाणी, इन्सर्ट इंटू, हे खाली सगळं खाली टाकून देतो. आपल्याला युनिकसाठी एवढे हे करावं लागू राहिलं, कारण आपण एक चुकी केली तर सगळं आपल्याला हे परत करावं लागेल. तुम्ही एक करू शकला असतं, ते डिलीट करू शकला असतं, डिलीट. ठीक आहे, तर आपण तरी पण नवीन टेबल घेतो. चला, इन्सर्ट इंटू टी पी आणि काय केलं मी, व्हॅल्यूज इथं केलं. आता मी काय सांगितलं, याच्यामध्ये काय काय टाकायचं आपल्याला, एक हा आहे, जसं की एम्प्लॉय आय डी टाकलं. इथं काय केलं मी, जयेश 4@gmail.com. ठीक आहे, हा झाला तुमचा ईमेल आय डी. नंतर काय केलं मी, त्याचं नेम आहे JAYES आहे, जयेश. सेम मी काय करतो इथं कॉमा देऊन अजून एक डेटा इथं पास करतोय मी, जसं की मी रिपीट काय करतो इथं, JAYES3@gmail.com आणि इथं नाव काय देतो मी, इथं नाव देतो ओम, मी इथं नाव देतो. ठीक आहे, त्यानंतर आता काय करतो, इथं स्टॉप करून देतो आणि ही क्वेरी मी इथं चालवतो. इथं क्वेरी रिटर्न सक्सेसफुली झाली. आता मला काय करायचं आहे, ॲड करायचं आहे मला.
काय ॲड करायचे, जसं की आपण एक ॲड केला तर अल्टर, मला सांगा याच्यामध्ये आपण आता ईमेल आय डी परत परत पण घेऊ शकतो बरोबर, सेम सेम ईमेल आय डी पण घेऊ शकतो. पण कधी कोणी बघितलं की तुम्ही दोन व्यक्तींचा ईमेल आय डी सेम असेल, ईमेल आय डी काय असेल तुमचा ऑलरेडी एक्झिस्टेड तुमचं, असं होऊ शकतं. इथं काय करायचं तुम्हाला, अल्टर टेबल, अल्टर टेबल, आणि या टेबलमध्ये काय करायचं तुम्हाला, टी पी, या टी पीचं काय करायचं तुम्हाला, टी पी असं तुम्ही इथं लिहिलं. आणि त्यानंतर काय करायचं तुम्हाला, ॲड कन्स्ट्रेंट. ठीक आहे, कन्स्ट्रेंट तुम्ही ॲड केलं. त्यानंतर काय करायचं तुम्हाला, कन्स्ट्रेंट ॲड केल्यानंतर आपण इथं एक काही पण नाव घेऊ शकतो, जसं की EMP इथं मी नाव घेतलं. त्यानंतर काय करायचं आपल्याला, युनिक, युनिक, आणि या युनिकमध्ये काय पास करत होतो तुम्ही, डायरेक्ट आपला जो ईमेल आहे, ईमेल आय डी बरोबर, ही जी फील्ड आहे मी काय केली इथं युनिक केलेली, युनिक केली. तर मी युनिकमध्ये काय सांगितलं की तुम्ही नल व्हॅल्यू पण टाकू शकता. अशा वेळेने मी इथं केलं, याला मी रन केलं, तर ही क्वेरी पण काय झाली तुमची. आता इथं बघा याचा कन्स्ट्रेंट काय झाला तुमचा, युनिक हा झाला. अरे युनिक काय असतं, म्हणजे युनिक म्हणजे की आपल्याला एक ईमेल आय डी झालं, हे झालं, हे काय परत परत रिपीट करू शकतो का आपण, एखादा आधार नंबर परत रिपीट करू शकतो का, नाही. मग आता हे कन्स्ट्रेंट मी नाव लावलेलं नव्हतं आधी. आधी जर याच्या आधी जर मी हे करायला गेलो असतो ना, तर ईमेल आय डी परत जरी टाकलं तरी अलाव केलं असतं. माझं तर तुम्ही बघा, एखादा ईमेल आय डी तुमचा ऑलरेडी रजिस्टर केलाय तरी तो परत रजिस्टर करण्याचा प्रयत्न करतो, तर कसं काय पॉसिबल, नाही पॉसिबल बरोबर. तर तशा वेळेस तुम्हाला काय करावं लागतं, युनिक कन्स्ट्रेंट तुम्हाला टाकावं लागतं. ठीक आहे, युनिकमध्ये तुम्ही नल घेऊ शकता, नल तुम्ही मल्टिपल टाकू शकता, पण एखादा गोष्ट तुम्ही परत परत रिपीट नाही करू शकत. परत परत म्हणजे की एकदा टाकली तर टाकली, परत तुम्ही त्याला रिपीट नाही करू शकत. इथं बघा काय झालं, तुमचं ईमेल आय डी झालं. त्यानंतर आता मला काय करायचं, मी परत इथे इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. कशाला, एवढा जे आहे ना हे परत मी इथं इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. खाली आलो मी, इथं बघा परत इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. याच्या आधी ऑलरेडी ना तो परत इन्सर्ट करायचा प्रयत्न केला. इथं बघा झालं का, नाही. काय सांगतोय तो, की डुप्लिकेट की व्हॅल्यू व्हायोलेट्स द युनिक कन्स्ट्रेंट, काय, EMP. ठीक आहे, तर इथं बघा अशा प्रकारे तुमचा हा परत तुम्ही इन्सर्ट नाही करू शकत, कारण तो ऑलरेडी काय केलेला आहे, तुम्ही इन्सर्ट केलेला आहे. आणि जर मी युनिक कन्स्ट्रेंट लावलं नसतं आणि ही क्वेरी सेम नंतर जर चालवली जर असती ना, तो इन्सर्ट होऊन पण गेला असतं. ठीक आहे, तर आपल्याला असे नंतर आठवलंय की अरे मी कन्स्ट्रेंट लावलंच नाही टेबलमध्ये, तर तुम्ही अशा वेळेने तुम्ही काय करू शकता, कन्स्ट्रेंट लावू शकता. तर ही ह्या टेबलने मी इथं समजावलं. नंतर तुम्ही काय करू शकता, हे झालं युनिक कन्स्ट्रेंट. असे खूप सारे कन्स्ट्रेंट तुम्ही टाकू शकता. मी काय सांगितलं की याच्यामध्ये नल पण तुम्ही टाकू शकता, जसं की मी इथं परत इथं पेस्ट केलं, आणि इथं काय केलं, नल म्हणजे की जसं की इथं मी ईमेल आय डीमध्ये काहीच टाकलं नाही, ठीक आहे, काहीच नाही. आणि इथं मी काय केलं, नल, तर नलला पण तो काय करतो, अलाव करतो. ठीक आहे, नलला पण काय करतो, तो अलाव करतो. असे नल तुम्ही मल्टिपल वेळेस पण घेऊ शकता. ठीक आहे, नल काय करू शकता तुम्ही, मल्टिपल वेळेस पण घेऊ शकता. इथं बघा काय झालं का मोबाईल वापरून. ठीक आहे, इथं काय करायचं, नल, इथं बघा रन केलं मी, आणि रन केल्यानंतर बघा परत ही पण टाकू शकता. म्हणजे तुम्ही मल्टिपल टाइम काय करू शकता, नल टाकू शकता. तुम्हाला तो टेबल बघायचा आहे का, सिलेक्ट, सिलेक्ट स्टार फ्रॉम टी, काय तुमचं TP. ठीक आहे, हा टेबल मी इथं बनवला, इथं रन केला. इथं बघा याच्यामध्ये काय काय व्हॅल्यू, इथं बघा आता इथं काही वेळेस आपलं काय झालं, रिपीट झालं, नाही नाही वेगवेगळे, सॉरी, JH4@gmail.com, JH3@gmail.com, दोन ठिकाणी काय केलं, नल केलं. पण मी 4ला दोनदा टाकण्याचा प्रयत्न केला, पण झाला का तुमचा, होणारच नाही, कारण तो काय केला तुम्ही युनिक कन्स्ट्रेंट तिथं लावलेलं आहे. समजलं तुम्हाला युनिकचा मिनिंग काय. अशा वेळेने तुम्ही नंतर ऍड करू शकता. ठीक आहे, तर हा झाला तुमचा युनिक. त्याच्या आधीच्या याच्यात पण करू शकला असता, पण तेव्हा आपण काय केलं होतं की आपले काही रेकॉर्ड आपले इथं कुठे गेलं तो, इथं बघा तुम्ही, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय गायब झालं का. ठीक आहे, करतो मी एम्प्लॉय. ठीक आहे, याला मी रन केलं, सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. तर याच्यामध्ये काय झालं होतं, आपण का बरं अप्लाय नव्हतं करू शकत त्याच्यावर, कारण मी आधीच डेटा मिक्स करून ठेवला होता. JH वरती पण आहे, JH खाली पण आहे. मग तुम्हाला जर अप्लाय जर करायचं असेल ना, एक डेटा तुम्हाला डिलीट करावं लागली असती. रो नंबर जी 4 आहे तुमची, त्याला काय करायला असतं, तुम्हाला डिलीट करावं लागलं असतं. मग तुम्हाला माहिती आहे डिलीट फ्रॉम एम्प्लॉईज वेअर ID = 4, मग तो डिलीट झाला असता.
मग तुम्ही कन्स्टंट लावला असता, मग तेव्हा तो अप्लाय झाला असता. समजलं? करू शकता ना? ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला करायचं आहे आता, अजून खूप सारे कन्स्टंट तुम्ही असे ऍड करू शकता. जसं की चेक कन्स्टंट होता आपला. चेक कशासाठी यूज करतो आपण? जर एखादी कंडिशन असेल, त्या कंडिशनच्या बेसिसवर आपल्याला चेक करायचं असेल, एखादा डेटा येतोय तुमच्याकडे, जसं की एजवर लावा आपण आता. मला सांगा ज्यांचं एज तुमचं काय आहे? जर तुम्ही एज हे 18 पेक्षा जास्त टाकलं तरच त्यांना अलाव करायचं, कारण एखाद्या कंपनीमध्ये एम्प्लॉय काय पाहिजे, ऍटलीस्ट 18 पेक्षा त्याचं एज जास्त पाहिजे. मग असा कन्स्टंट तुम्हाला ऍड करायचं, तिथं काय यूज करता तुम्ही? CHECK हे कन्स्टंट तुम्हाला अप्लाय करायचं. तर कशा वेळेने अप्लाय करतो इथं लक्ष द्या. अल्टर टेबल, आणि इथं काय करायचं तुम्हाला, परत तुमच्या टेबलचं नाव काय आहे? एम्प्लॉय नाव होतं, बरोबर. एम्प्लॉय नंतर तुम्हाला इथं काय करायचंय? ऍड करायचंय. कशाला? या कन्स्ट्रेंटला तुम्हाला ऍड करायचंय. कशाला ऍड करायचंय? कन्स्ट्रेंटला तुम्हाला ऍड करायचंय. आणि इथं काय करायचंय तुम्हाला? एम्प्लॉयचं जे पण एज असेल, एम्प्लॉयचं जे एज असेल ते तुम्हाला काय करायचं? चेक करायचं. इथे फक्त ते रेफरन्स बनवतोय आपण मग कन्स्ट्रेंटसाठी. काहीतरी नाव देतोय आपण, काही पण नाव दिले आता मागं, मग EMP नाव दिलं होतं आपण. तसं तुम्ही काही पण नाव देऊ शकता, पण एक स्पेसिफिक मिनिंगफुल नाव द्या की जे समजेल तरी क्वेरी टाकताना की नेमकी आपण काय करतोय. ठीक आहे. ऍड कन्स्ट्रेंट, कोणतं कन्स्ट्रेंट टाकायचं तुम्हाला? CHECK चेक. आणि तुम्हाला काय करायचं? एज जर तुमचं ग्रेटर दॅन 18 असेल तरच तुम्हाला इन्सर्ट करता आला पाहिजे, नाही तर नाही करता आलं पाहिजे. ठीक आहे. आता हे कन्स्टंट आपण कसं ऍड करू शकतो? सिम्पल आहे. जसं लिहिलंय तसं तसं लिहायचंय. फक्त इथं काहीतरी नाव व्हेरिएबलचं रेफरन्स व्हेरिएबल नाव देऊन द्या आणि इथं चेक पास करून द्या फक्त. ठीक आहे. कसं होतं इथं बघा, एक सिम्पल आहे. ही क्वेरी किती वेळा आपण चालवली आहे. थोडेसे स्टुडंट आणि याच्यात हे नका होऊन देऊ आता. ठीक आहे. मी इथं थोडंसं इथं घेतो. काय होतं आपली क्वेरी? अल्टर टेबल, आणि काय नव्हतं आपलं? एम्प्लॉय. ठीक आहे. आणि त्यानंतर काय आहे तुमचं? एम्प्लॉय नंतर काय होतं आपलं? ऍड कन्स्ट्रेंट. त्यानंतर काय आपलं? एम्प्लॉय एज आणि चेक, असं काहीतरी आपण लिहिलं. नंतर काय आपलं? चेक ना, CHECK चेक. काय बघायचं तुम्हाला? जे तुमचं एज आहे, एज नावाचं एक व्हेरिएबल घेतलं, ते डायरेक्ट इंट आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही. आता मी काय केलं, एज तुमचं ग्रेटर दॅन जर 18 असेल, नॉट 128, 18. ठीक आहे. तर एवढ्या याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय? हे तुम्हाला कन्स्ट्रेंट तिथं अप्लाय करून द्यायचंय. मग झाले क्वेरी रन. आता जर मी काय केलं, इन्सर्ट 2 मिनिटं, आपली आधीची एक क्वेरी होती, कुठे गेली? हां, ठीक आहे. मी परत टाकतो इन्सर्टची क्वेरी. काय होती? इन्सर्ट इंटू काय तुमचं एम्प्लॉईज ना, हां एम्प्लॉय ना, EMP एम्प्लॉई, आणि काय तुमचं व्हॅल्यूज. आणि याच्यात काय पास केलं तुम्ही? सगळ्यात पहिले सांगा मला आता सगळे डिपार्टमेंट. एम्प्लॉय ID आहे, नेम आहे, आणि एम्प्लॉय ID मध्ये काय तुम्ही 1 तर नाही टाकू शकत, कारण प्रायमरी की येते. 5 टाकू का मग मी? नंतर काय तुमचं? एम्प्लॉयचं नेम आहे. नेममध्ये काय तुमचं? सुरेश. ठीक आहे. डबल कोट्समध्ये नाही रे, सिंगल कोट्समध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर काय आहे आपलं? नंतर काय आहे तुमचं? त्याच्यानंतर आपलं आहे एज. म्हणजे काय? एज जसं की मी ते टाकलं 18 आपलं, किंवा 19 टाकून देऊ. चला, मी 17 टाकायचा प्रयत्न केला. ठीक आहे. 17 टाकायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर अजून कोणती फील्ड होती आपली? सॅलरी आणि डिपार्टमेंट. सॅलरीमध्ये काय टाकतो मी? 90,000. ठीक आहे. त्यानंतर काय आहे तुमचं? आणि डिपार्टमेंट कोणतं आहे तुमचं? डिपार्टमेंट आहे सर, डिपार्टमेंट कोणतं आहे आपलं? ठीक आहे, HR. ठीक आहे. याला रन केलं मी. याला रन केल्यानंतर बघा तुम्ही, अरे एक एकच चालवणार. इथं बघा काय झालं, 17 काय झालं बघा, व्हायोलेट्स द चेक कन्स्ट्रेंट. यांनी लगेच दिलं की चेक कन्स्ट्रेंट तुम्ही व्हायोलेट केलेलं आहे. मग आता तुम्ही काय करायचं? 27 टाकून द्या इथं. ठीक आहे. 27 टाका. 27 ला अलाव करेल तो. पण तुम्ही काय केलं होतं आधी? 17 केलं होतं. तर 17 तुमचं नाही, कारण चेक कन्स्ट्रेंट काय सांगतो की एज ग्रेटर दॅन काय पाहिजे तुमचं? 18 पेक्षा पाहिजे. समजलं का? ठीक आहे. तर अशा वेळी तुम्ही काय करू शकता? अशा वेळी तुम्ही चेक कन्स्ट्रेंट लावता. तसं सॅलरीपेक्षा पण तुम्ही सांगू शकता.
तुमची सॅलरी कमीत कमी 15,000च्या वरती तरी पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर ते कन्स्ट्रेंट आपल्याला तिथे लावायचं. हा, हो, बरोबर आहे. आता काय करायचं आपल्याला, एक डिफॉल्ट कन्स्ट्रेंट पण असतो तुम्हाला. डिफॉल्ट म्हणजे काय रे? डिफॉल्ट ऑटोमॅटिकली इन्सर्ट अ व्हॅल्यू इफ नो व्हॅल्यू इज प्रोव्हाइडेड. डिफॉल्ट काय काम करतो की जर तुम्ही काहीच व्हॅल्यू दिली नाही तर डिफॉल्ट मध्ये जी व्हॅल्यू असेल ती सेट होऊन जाते. तर त्यावेळी तुम्ही तो डिफॉल्ट वाला पण ऍड करू शकता. काय करावं लागतं फक्त, अल्टर टेबल एम्प्लॉय, अल्टर कॉलम सॅलरी, सेट डिफॉल्ट 25,000. आपल्याला काय करायचं की 25,000 सॅलरी ही, जर तुम्ही सॅलरी प्रोव्हाइडच केली नाही, तुम्हाला मेन्शन नाही केली, तर कमीत कमी सॅलरी एखादी कंपनीची किती, 25,000. मग ते आपल्याला डायरेक्ट टेबलमध्ये इन्सर्ट करून द्यायचं. तर काय करायचं मला, ही सेम टू सेम इथं कॉपी करतो मी. ठीक आहे, सेम सेमच आहे, चेंजेस फक्त कुठं गेले ते बघत चाला. फक्त ऍड कन्स्ट्रेंट, काय कन्स्ट्रेंट करायचं आपल्याला, इथं आपल्याला सॅलरी आपल्याला घ्यायची. कन्स्ट्रेंट म्हणजे आपल्याला कॉलमला ऍड करायचं, बरोबर. मग इथं काय करावं लागतं माहिती, इथं थोडं वेगळं आहे. जसं की तुम्ही काय केलं, अल्टर कॉलम, काय करायचं तुम्हाला, एक कॉलम स्पेसिफिक कॉलमला लावायचं इथं. तर ऍड नाही, आपल्याला डायरेक्ट काय करावं लागेल, अल्टर कॉलम. इथं डिफॉल्ट सेट करतोय ना आपण, जर काही दिलं नाही तर आपल्याला तिथे काहीतरी यूज करावं लागेल. तर अल्टर कॉलम काय करायचं आपल्याला, कॉलम काय आपलं सॅलरीचं, कॉलमचं नाव काय, सॅलरी कॅपिटलमध्ये ना. इथं बघा सॅलरी, सॅलरी इथं उचलायची तुम्हाला, आणि डिफॉल्ट काय सेट करून द्यायची. तुम्ही जर काहीच दिली नाही तर इथं कुठे गेली, अल्टर कॉलम आणि सॅलरी, आणि सेट ॲज, सेट आपलं काय, डिफॉल्ट सेट डिफॉल्ट काय करायचं तुम्हाला, 25,000 इथं करून द्यायची. काय करायची, 25,000. इथं आता मी काढून टाकलं हे बाकीच्या गोष्टी. याला मी रन केलं, क्वेरी रिटर्न सक्सेसफुली. डिफॉल्ट सॅलरी किती झाली तुमची, 25,000. मग एखादी क्वेरी परत रन करू आपण. जसं की इथं 90,000 आहे ना, जर इथं एक 6 ID मी इथं दिलं, काय दिलं, 6 ID दिलं. नाव मी काहीतरी करून देतो आता. ठीक आहे, आणि इथं ना मी सॅलरी मेन्शन नाही करत. ठीक आहे, सॅलरी मी मेन्शन नाही करत, आणि इथं डिपार्टमेंट याच्यावरच ठेवतो. आता इथं बघा, सॅलरी मेन्शन केली का, नाही. आता इथे काय सांगितलं, इनव्हॅलिड सिंटॅक्स फॉर अ टाईप इंटिजर HR. म्हणजे तुम्ही काय टाकली HR, तुमची ती फील्ड तिथं मिसमॅच झाली. फील्ड मॅच होण्याचं कारण काय, एम्प्लॉय नंतर तुम्ही इथं मेन्शन करा काय काय पाहिजे तुम्हाला. काय पाहिजे तुम्हाला, एम्प्लॉयचा ID, 3च फील्ड पाहिजे ना आपल्याला. एम्प्लॉयचा ID पाहिजे, हां पण नाही, आपल्याला डिफॉल्ट पाहिजे आपल्याला. एम्प्लॉयचा ID पाहिजे, एम्प्लॉयचं नेम आहे, नंतर काय एम्प्लॉयचं एज पण दिलं आहे, आणि एज आणि डिपार्टमेंट आहे. बाकी सॅलरी अजून आपण इन्सर्ट नाही केली. ठीक आहे, याच्यात आत्ता करून बघू आपण. आता एरर आलं तर मग एज, डिपार्टमेंट, ॲट एक्सेप्शन इन्सर्ट ॲज अ मोर टार्गेट कॉलम. 2 मिनटं, काय मिस झालं आपलं, एज पण मिस झालं. जसं की 19 टाकून देतो मी. ठीक आहे, हां सॅलरी मी नाही घेतली, कारण की सॅलरी कावर नाही घेतली, का बाय डिफॉल्ट टी सेट झाली पाहिजे. मग आता आपण काय करू, इथे चेक करू कोणता झाला आपला, सिलेक्ट स्टार फ्रॉम. चला परत टाकतो मी इथं, सिलेक्ट स्टार फ्रॉम काय, एम्प्लॉय. ठीक आहे, तर इथं सिलेक्ट स्टार फ्रॉम एम्प्लॉय. तुम्ही बघा लास्टला तुम्हाला यांची सॅलरी बघा, मी सॅलरी मेन्शन केली होती का 6 नंबरची, नाही, तरी किती, 25,000 तिथं मेन्शन. ठीक आहे, तर अशा वेळी आपलं काय काम हे होत असतं. तर हे झालं आपले सगळ्याचे सगळे कन्स्ट्रेंट. तुम्ही इवन फॉरेन की पण ऍड करू शकता याच्यामध्ये.